शुभविवाह या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या महाएपिसोड भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. सगळे महाजन आणि पटवर्धन छानपैकी बाहेर दिवाळी सेलिब्रेट करत असतात, फटाके वाजवत असतात आणि खूप आनंदामध्ये सगळं चालू असताना रागिणी म्हणते, आई बोलले ना गुडघे तुझे दुखायला लागले ना, का बरं इथे गुडघ्यांना त्रास देत उभी आहेस, चल मी तुला आत घेऊन जाते. असं म्हणत ती आता आईला घेऊन आत निघत असते. आजी म्हणते, अगं असू दे, बरं वाटते मुलांच्यामध्ये. रागिणी म्हणते, नको, पण तुझ्या तब्येतीची तुला काळजी घ्यायला नको का. असं म्हणत रागिणी आजीला घेऊन आता आत जायला निघते. तोपर्यंत रघुकाका आणि भूमीची गाठभेट झालेली असते. रघुकाका सांगत असतात, मालकीणबाई माझं नक्की ऐका, मी जे सांगतोय ना ते खूप महत्त्वाचं आहे. भूमी सांगते, का ऐकू तुमचं मी रघुकाका, कारण तुम्ही माझ्या प्रश्नांची योग्य ती उत्तरच देत नाही आहात. रघुकाका म्हणतात, मालकीणबाई माझ्याकडे फार थोडा वेळ आहे, म्हणजे घरात कोणीही यायच्या आधी मला तुम्हाला काहीतरी सांगून जायचं आहे. भूमी म्हणते, रघुकाका तुम्ही निर्दोष आहात ना, मग तुम्ही घाबरताय का. कोणत्याही गोष्टीला तुम्हाला घाबरायचं कारणच काय आहे. जर तुम्ही निर्दोष आहात तर तुम्ही सगळ्यांच्या समोर या आणि सगळ्यांच्या समोर येऊन सत्य सांगा. असं म्हणत रघुकाकांना भूमी सगळ्यांच्या समोर यायला सांगते. पण रघुकाका सांगत असतात, मालकीणबाई तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळीकडे पहा. आणि रघु आता टिश्यू पेपरवरती लिहिलेल्या गोष्टीकडे इशारा करतो. मग आता भूमी इकडे तिकडे बघते, रघुचं बोलणं ऐकत असते. पण तितक्यात रघुला समोरून येताना रागिणी दिसते आणि रघु पळत जातो. रागिणी म्हणते, भूमी ये ग जरा, आईला धर. रघु निघून जातो. पण जाताना दिलेला भूमीला मेसेज की मालकीणबाई डोळे उघडे ठेवा, भूमीच्या डोक्यात सारखं तेच येत असतं. रागिणी म्हणते, काय ग भूमी, काय झालं. याच्यावरती भूमी म्हणते, नाही काही नाही. याच्यावरती आता रागिणी सांगते, मला असं वाटतंय की आता आपण सगळ्यांनाच आत बोलवून फराळाचं खाऊन घेऊया. तोपर्यंत इकडे आता सिक्युरिटी गार्ड पौर्णिमाला भेटतात आणि पौर्णिमाला सांगतात, मालकीणबाई तुम्हाला माहिती आहे का, मला असं वाटते रघु इथे आला होता. पौर्णिमा म्हणते, मग काय तुम्ही इथे कशाला शोला बसलात का, तुम्हाला त्या रघुला पकडता येत नाही आहे, तोंडवरती करून मला सांगताय रघु आला होता म्हणून. याच्यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतो, हो मी त्याला बघितलं, पण तो गेला सुद्धा पळून, म्हणजे मी त्याला येतानाही बघितलं जाताना बघितलं. पौर्णिमा त्या सिक्युरिटी गार्डला चांगलीच बडबडते आणि ही बात मी रागिणीला सांगायला पाहिजे म्हणून धावत पळत आत येते. तोपर्यंत भूमी आता सगळ्यांना फराळाचं देत असते. आता आजी सांगत असते, सगळेजण आत आले की फराळ करून घ्या. रागिणी मला एक टिश्यू दे ग तिथला हात पुसण्यासाठी. तर आता रागिणी तोच टिश्यू पेपर देते ज्या टिश्यू पेपरवरती रघुकाकांनी लिहिलेलं असतं की मालकीणबाई मी जे खाली ठेवलेलं आहे डायनिंग टेबलच्या ती फाईल नक्की वाचा. आता भूमीचं लक्ष नसतं. आजी तोच टिश्यू घेते, पुसते आणि तोच टिश्यू एक स्टाफमधल्या मेंबरकडे किचनमध्ये टाकायला देते. तोपर्यंत बाहेरचे सगळे फराळा येतात आणि आता इकडे पौर्णिमा रागिणीला इशारा करत असते. रागिणीला इशारा करून पौर्णिमा सांगत असते, आई लवकर या, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता रागिणीला कळत नाही की ह्या मूर्ख मुलीला आत्ता मध्येच काय माझ्यासोबत बोलायचं आहे. आणि रागिणी म्हणते, काय ग काय झालं. असं म्हणत ती पौर्णिमाकडे येते. पौर्णिमा म्हणते, आई लवकर इकडे या, काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. तोपर्यंत निघताना आत्याच्या हातून पाणी सांडतं. भूमी आता पाण्याचं ते उचलण्यासाठी खाली वागते. राजा काका म्हणतात, अगं भूमी राहू दे, आता सगळं खाऊन झाल्यावरती आपण एक काम करूया, आपण कार्पेटच काढून घेऊया, तू काळजी करू नकोस, आत्ता सध्या काही करू नकोस. असं म्हणत आता इकडे भूमीला राजा काका थांबवतात. जर पाण्यासाठी भूमी खाली वाकली असती तर भूमीला समजलं असतं कदाचित की इथे पेपर आहेत. पण त्यावेळेला भूमी या सगळ्यापासून आता पुन्हा एकदा पोहोचत नाही. तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते, आई मला सिक्युरिटी गार्ड सांगत होता की रघु आपल्या इथे आला होता. रघु आला होता आणि तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून, इतका का डेस्परेट आहे रघु इथे येण्यासाठी. त्यावरती आता मात्र इकडे रागिणी म्हणते, काय आहे या रघुचं इतकं, म्हणजे रघुचं काही कळतच नाही आहे नक्की त्याचं काय चाललंय ते. आपण एक काम करूया का, आपण त्याच्या खोलीत जाऊया, त्याच्या खोलीत जाऊ आणि आपण चेक करूया की नक्की काय आहे बरं त्याच्या मनामध्ये. नक्कीच त्याच्या खोलीमध्ये कसला तरी सुगावा आपल्याला लागेल. असं म्हणत रागिणी आता रघुच्या खोलीत निघते. पौर्णिमा आणि रागिणी दोघीजणी रघुच्या खोलीत निघतात. त्याच वेळेला आता मात्र रघुच्या खोलीमध्ये सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं असतं. अस्ताव्यस्त सगळं पसरल्यामुळे आता मात्र पौर्णिमा आणि रागिणी दोघींना संशय येतो. तोपर्यंत इकडे आता भूमी रूममध्ये येते आणि ज्या कार्पेटच्या खाली ती फाईल लपवलेली असते
त्या कार्पेटची साफसफाई होत असते. कार्पेटची साफसफाई होत असतानाच आता मात्र इकडे ती फाईल कार्पेट गुंडाळल्यावरती कपाटाच्या बाजूच्या कपाटाच्या खाली जाऊन पडते. कुणाचं लक्षच जात नाही. भूमीचं लक्ष जाणार तितक्यात तिला आकाश येतो आणि म्हणतो, सायकल राणी चल ना, मला तुला महत्त्वाचं काहीतरी दाखवायचं आहे. आणि तो भूमीला तिकडून घेऊन जातो. पुन्हा एकदा भूमीला आता मात्र ती फाईल मिळण्यापासून लांब राहायला लागतं. आकाश सांगत असतो, सायकल राणी तुला सांगू का, मला ना रघु काकाची खूप आठवण येते. म्हणजे रघु काकाला चकली खूप आवडायची. त्याने खाल्ली असेल का गं चकली? याच्यावरती आता मात्र भूमी म्हणते, आकाश तू नको काळजी करूस. यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी मला ना रघु काकाला काहीही करून भेटायचं आहे. याच्यावर भूमी सांगते, आकाश तू जरा शांत हो बरं. रघु काकांनी जे केलं ते बरोबर नाही आहे. आकाश म्हणतो, नाही पण मला भेटायचंच आहे. भूमी आकाशला समजवत असते. तोपर्यंत रागिणी रघुच्या खोलीत येते. आता रघुच्या खोलीत योगायोगामध्ये ज्या वेळेला रघु ती फाईल काढून भूमीपर्यंत पोहोचणार असतो त्याच वेळेला त्या फाईलमधला कागद खाली पडतो. फाईलमधला कागद खाली पडतो आणि त्या कागद रागिणीच्या नेमका हातात लागणार असतो. पौर्णिमा इकडे तिकडे पाहते, तिला काही सापडतच नाही. रागिणी म्हणते, मी तुला म्हटलं होतं ना की रूम अस्ताव्यस्त आहे, म्हणजे या रूममध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. आणि रागिणीच्या हातामध्ये अखेर तो कागद लागतो, मृत्यूपत्र, इच्छापत्र. आणि रागिणी म्हणते, हे तर जगन्नाथ दादाचं मृत्यूपत्राचं पहिलं पान आहे. अरे देवा, म्हणजे मी वर्षानुवर्ष ओरिजिनल मृत्यूपत्र कुठे आहे हे शोधते आहे, तर हे ओरिजिनल मृत्यूपत्र इथे रघुकडे. असं म्हणत रागिणी चपापते आणि तिला अगदी 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो, ज्या वेळेला तिने कदम वकील, जे जगन्नाथचे वकील असतात, त्या वकिलांकडे जाऊन त्याला खूप सारे पैसे ऑफर केलेले असतात. त्यावेळेला कदम वकील म्हणतात, हे सारे पैसे देऊन मला काही होणार नाही आहे. यावरती रागिणी सांगते, मला फक्त आणि फक्त जगन्नाथ दादांनी केलेलं विल बघायचं आहे, बास, बाकी काही नाही. त्यासाठी इतकी रक्कम पुरेसी आहे की अजून थोडी रक्कम पाहिजे, ते तुम्ही सांगा कदम. असं म्हणत रागिणीने कदमना विकत घेतलेलं असतं. पैशाचे लालची कदम विकले जातात आणि आता त्या मृत्यूपत्राची झेरॉक्स रागिणीला देतात. त्याचमुळे मृत्यूपत्राच्या झेरॉक्समुळे रागिणीला कळलेलं असतं की 26 वर्षानंतर आकाशची प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती होणार. पण ते ओरिजिनल नसतं. रागिणी म्हणते, हे तर मृत्यूपत्राची झेरॉक्स आहे, ओरिजिनल कुठे आहे? कदम म्हणतात, शपथ घेऊन सांगतो, ओरिजिनल त्यांनी कोणाकडे दिले मला माहीत नाही. ही फक्त एक झेरॉक्स आहे जी माझ्याकडे आहे. रागिणी विचार करत असते, अरे देवा, मग ओरिजिनल मृत्यूपत्र आहे कुठे? आणि तिच्या आत्ता लक्षात येतं 10 वर्षानंतर की ओरिजिनल मृत्यूपत्र हे दुसरं तिसरं कुठेही नसून ते रघुकडे होतं. ती डोक्याला हात लावून घेते आणि म्हणते, देवा रे देवा, जोपर्यंत रघु घरात होता 10 वर्ष हे मृत्यूपत्र त्याच्याकडे होतं, तरीसुद्धा मला कळलं पण नाही ते मृत्यूपत्र घरात आहे. आणि आत्ता मला समजतंय फक्त पहिलं पान हातात येते, मृत्यूपत्र गेलं कुठे? यावरती पौर्णिमा म्हणते, ते मृत्यूपत्र भूमीच्या ताब्यात गेलं असेल तर? यावरती रागिणी म्हणते, नाही, अजूनही ते मृत्यूपत्र भूमीच्या ताब्यात नक्कीच गेलेलं नसणार आहे. कारण जर रघुने भूमीला हे सांगितलं असतं तर रघु पळून नसता गेला, उजळ माथ्याने सगळ्यांच्या समोर आला असता. कारण रघुकडे हे ओरिजिनल मृत्यूपत्र आहे याचा अर्थ असा होतो की रघु जगन्नाथाचा विश्वासातला होता आणि तो आकाशला काही करणार नाही. म्हणजे अजूनही भूमीने मृत्यूपत्र वाचलेलं नाही आहे आणि त्याचमुळे रघु पळून गेलाय. आता आपल्याला हे ओरिजिनल मृत्यूपत्र कुठे आहे हे शोधायलाच पाहिजे. काहीही करून हे ओरिजिनल मृत्यूपत्र आपल्या ताब्यात घ्यायचं आणि एकदा का त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू भूमीच्या सह्या केल्यास की सगळं संपलेलं आहे. आणि आता लगेचच रागिणी फोन करते आणि प्रॉपर्टीचे पेपर पाठवायला सांगते. तोपर्यंत आकाश आता भूमीला सांगत असतो, सायकल राणी तुला सांगू का, मला खरंच रघु काकाची खूप आठवण येते. म्हणजे रघु काका दरवर्षी माझ्यासोबत किल्ला करायचा, कंदील करायचा, या सगळ्यामध्ये आत्ता मला रघु काका सोबत पाहिजे. सायकल राणी मला तू रघु काकाला भेटू देशील का? यावरती भूमी सांगत असते, आकाश अरे माझं ऐक तरी. आकाश म्हणतो, मला नाही माहिती, पण माझं मन सांगते की रघु काकांनी काहीही केलेलं नाही आहे. रघु काका कधीच कोणाचं वाईट करणार नाही आणि माझं तर बिलकुलच नाही. कारण रघु काकांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं आणि रघु काका माझ्यावरती इतकं प्रेम करायचे की ते मला कधीच कडच्या गोष्टीला इजा पोचू शकत नाही. यावरती भूमी विचार करते, पुरावे काहीही बोलत असले तरीसुद्धा आकाशच्या निर्मळ मनाचा कौल कसा खोटा असेल? आकाशचं निर्मळ मन कसं काय त्याला खोटं सांगू शकत असेल? नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे जरी पुरावे रघु काकांच्या विरोधात असले तरी मला आकाशच्या निर्मळ मनावरती विश्वास आहे. जर आकाश सांगतोय तर मला या सत्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. मला रघु काकांना फोन केला पाहिजे आणि रघु काकांना फोन करून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते हे ॲटलिस्ट विचारू तरी दे. आणि आकाशच्या बोलण्यामुळे भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो रघु काकांना भेटण्याचा. आणि आकाशने सुद्धा भूमीकडे रघु भेटण्याचा, म्हणजे पाडव्याला मला तू रघु काकांची भेट
घडवून दे असं गिफ्ट मागितलेलं असतं. आता भूमी रघुकाकांना फोन करणार असते आणि फोनवरती रघुकाकांच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो. त्यामुळे आता मात्र मालिकेमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार असतो आणि ह्या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे हे आपल्याला महा एपिसोड भाग 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. महा एपिसोड 2 आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, नक्की बघून घ्या.